नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। बंडखोर नेते साधू कटके यांच्या मुलाखतीचा भाग 2। त्यांनी बघितलं हल्ली 2 दिवस अगोदर रडायचं काम चालू केलेलं आहे। मी रडत रडायला लागला की मला असं झालं तसं झालं, मला मदत करा। रडायचं काम आणि इकडून दादागिरी करायचं काम त्याचे लोक करत असतात। आणि दिलीप लांडे हा वेगळा माणूस आहे। त्या माणसाला धडा शिकवण्याकरता नसीमबाई खान यांना निवडून आणणं गरजेचं आहे। मी ठामपणे सांगतो, मी या एक व्यापारी असून, मी पक्षाचा कार्यकर्ता असून 90 फीटला माझं कार्यालय आहे। त्या कार्यालयामध्ये सुद्धा मुख्यमंत्री सुद्धा येऊन दमदाटी केलेलं आहे। आणि हा दिलीप लांडे सुद्धा लोकांना, माझ्या कार्यकर्त्याला दम देतो की मी तुम्हाला 20 तारखेच्या नंतर बघून घेईल। तर त्याला मला एक सांगणे दिलीप लांडेला, तुझं पहिलं तू सांभाळ, 20 तारखेच्या नंतर तुझं या महाराष्ट्रामध्ये तू विधान भवनमध्ये जाऊ शकणार नाही। आणि मी त्याला चॅलेंज करतो की ह्या विधानसभेमध्ये दिलीप लांडे ह्या वेळेला 2024ला जाणार नाही। ही माझं खरोखर एक साधू कटकेचं शब्द आहे। त्या माणसाचे अत्याचार तिच्या पुढे येतील आणि विधानसभेमध्ये 20 तारखेच्या नंतर तो जाणार नाही। त्याला जे समाज आहे मतपेटीमध्ये त्याच्या विरोधात मत करून त्याला रोखण्याचं काम माझा बांधव करतील, माझे मतदार करतील, अशी मला हे माहिती आहे। आता तुम्ही जसं हे चाबूक काठीचं प्रकरण सांगितलं, पवई जय भीम नगर जे आहे ते 30-40 वर्ष त्या ठिकाणी रहिवासी गुन्ह्या गोविंदानं आपलं वास्तव्य करत होते, राहत होते, रोजगार करून खात होते। या जय भीम नगरवर सुद्धा अशाच प्रकारे अन्याय करून बुलडोजर फिरवण्यात आला असा जो आरोप होतोय, त्याकडे तुम्ही साधू कटके साहेब मला मानायचं आहे। तू आता याच्याबद्दल बोलायला चिक्कार आहे। जय भीम नगर मध्ये मी 40-50 वर्ष 40 वर्षापासून बघतोय, तिथे चांगले पक्के घर होते। या जय भीम नगरच्या घरामध्ये आमदार झाल्यानंतर यांनी त्या जय भीम नगर बिल्डर कोण 3.5 कोटीचा फ्लॅट घेतला। आणि त्या 3.5 कोटीचा फ्लॅट घेतल्यानंतर त्याने म्युन्सिपालिटीला स्वतःच्या लेटर एडवरती, आमदारकीच्या लेटरवरती कमिशनरला आणि म्युन्सिपालिटीला अर्ज देऊन जय भीम नगर पावसाळ्यामध्ये महानगरपालिका कुठली झोपडपट्टी तोडत नाही, तरी पण त्या झोपडपट्टी त्यांनी तोडली आणि आमच्या समाज बांधवाला त्यांनी रस्त्यावर आणलं, आमचे मुलं बाळांना रस्त्यावर आणलं समाजाच्या। आणि अशी दादागिरी करून बिल्डरची संगमत करून ह्या माणसाने लाखो काजू पैसे काय घेतले मला काय माहित नाही, मगर फ्लॅट घेतला आज सिद्ध आहे। त्या फ्लॅट त्याच्या नावाने आहे आणि हा फ्लॅट बिल्डर कोण घेऊन माझ्या जय भीम नगरच्या माझ्या बांधवाचं 40 वर्षापासून असले 600 घरं त्यांनी बुलडोजर लावून तोडलं, पोलिसांचा बळ लावून तोडलं। आता हायकोर्टाने सुद्धा त्यांच्यावर FIR घेण्यास सांगितलेलं आहे। दुसरे एक मुद्दा तुम्हाला सांगतो साहेब, भारत कौल कंपाऊंड हे 1962 पासून असलेलं टेक्चर, परत एकदा सांगा कोणतं कंपाऊंड? भारत कौल कंपाऊंड कमानी इथे भारत कौल कंपाऊंड, काजूपाड्याच्या बाजूला भारत कौल कंपाऊंड आहे। तिथे गारमेंटचे मोठे मोठे कारखाने आहेत आणि त्या कारखान्याला जुना असिस्टमेंट 62चा असिस्टमेंट असून सुद्धा दिलीप लांडेने बिल्डरची संगमत करून 5000 लोकांना घरदार उजळलं। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तिथं जो शेट्टी होता, तो कारखानदार शेट्टी होता साहेब। त्या कारखानदार अशोक शेट्टी म्हणून माणूस होता, त्या कंपनीचा मालक। त्या कंपनीच्या मालकाला त्या माणसाने दिवाळीमध्ये त्या माणसाला अटॅक आला। त्याच्याकडे 450-500 लोक कामाला होते आणि त्याचं ते टेक्चर तोडल्यामुळे त्या माणसाला अटॅक आला आणि तो माणूस भारत कौल कंपाऊंड मधला अशोक शेट्टी हा मूर्ती पावलेला आहे। याचा जबाबदार दिलीप लांडे, आमदार दिलीप लांडे असणार। उद्या नसीम खान विधान भवन मध्ये गेल्यानंतर दिलीप लांडेला जरूर त्या केसमध्ये आम्ही आंदोलन करणार की दिलीप लांडेला त्या केसमध्ये, अशोक शेट्टीच्या केसमध्ये अरेस्ट करण्यात यावं। परत तुम्हाला आपल्याला विचारायचं हे अशोक शेट्टीच्या बद्दल तुम्ही जे आरोप करताय त्या कुटुंबाचं काय म्हणणं आहे? त्या कुटुंबाचं म्हणणं आहे, अशोक शेट्टीच्या कुटुंबाचं म्हणणं आहे की अशोक शेट्टी दिवाळीमध्ये माझ्या जे वर्करला मला पैसे द्यायचे आहेत, बोनस द्यायचा आहे आणि माझे वर्कर आज रस्त्यावर आलेले आहेत, माझा कारखाना बंद आहे। हे सदमा त्याला टेन्शन झाल्यामुळे त्यांच्या फॅमिलीने पण सांगितलं की या भारत कौल कंपाऊंडमध्ये जे तोडण्यात आलेलं म्युन्सिपालिटीने जबरदस्ती, त्याचा सदमा घेऊन त्यांना अटॅक आला असं त्यांचं परिवाराचं म्हणणं आहे। मान्य आरिफ नसीम खाननी पण त्याचं सात्वन केलेलं आहे, आम्ही पण सात्वन केलंय। म्हणून मला चीड आलेली आहे अशा नालायक माणसाला, या आमदाराला
ह्या चांदोलीमधून हटवणं गरजेचं आहे। हा माणूस पैशाच्या लालचमध्ये कुणाचं कुटुंब उद्ध्वस्त करतो। अशोक शेट्टी सारखा माणूस, तो माणूस हजारो लोकांना रोजगार देणाऱ्या माणसाला आज अटॅक होऊन मेलं। आपल्याला माहित आहे मुंबईतले कारखाने गुजरातला चाललेत आणि इथे कारखाने जे चालू आहेत आज दिलीप राणे चांदोलीमध्ये कारखाने बंद करतो। कपडा धुण्याचा कारखाना असू द्या, कुणाच्या असू द्या, आज सर्व कारखाने बंद करतो। आपला बिल्डरची सहमत करून त्या बिल्डरला जागा विकण्याचा प्लॅन करतो। परंतु असे कारखाने बंद करण्यासंदर्भात जे तुम्ही आरोप करताय, असे 4-2 लोक आपण उभे करू शकाल का की आमचे कारखाने अमुक अमुक माणसामुळे बंद झाले? आपल्याला मी सांगतो, भारत कोल कंपाऊंड मध्ये 320 गाळे, सर्व 320 गाड्यांना त्यांनी नोटिसा दिल्या। इलेक्शनच्या भर आता इलेक्शन आलेलं आहे, बीएमसी इलेक्शनच्या अंडरमध्ये लागलेले आहे। मग 4 दिवस अगोदर पण तोडण्याचे नोटीस महानगरपालिका येलवाडला मॅनेज करून मुख्यमंत्र्याचा दबाव टाकून तो माणूस येलवाडला आता 4 दिवस अगोदर पण तोडण्याच्या नोटिसा देतो। पण हे गाळे जे आहेत ते अनधिकृत आहेत का? ते पक्के गाळे 40-50 वर्षापासून ते गाळे महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये कुठला हे आहे बिल्डिंग प्रपोजल असलं तर ते पक्के राहतात। ज्या वेळेला हेरिटेज काही लोक आहेत तिथे 1962च्या अगोदरचं हेरिटेज राहतं, शासनाने मान्यता दिली 1962च्या असेसमेंटला। मग ह्या माणसाला काय अधिकार आहे? तो कायद्याला सुद्धा मानत नाही। हायकोर्टाने सुद्धा त्याला पनिशमेंट केलं, त्या इंजिनियर लोकांना 1 कोटीचा दंड मारलेला आहे। मला सांगा, ते 1 कोटीचा दंड सुद्धा ते भरत नाही आणि परत त्यांना नोटिसा देतात, जे वाचलेले ते पण तोडण्याचा प्लॅन करतात। ही बिल्डरची लॉबी आहे, हा त्या बिल्डरचा पार्टनर आहे। त्या बिल्डरच्या कार्यालयामध्ये शीतल तलावच्या बाजूला त्याचं मोठं ऑफिस आहे, दिलीप राणेचं मोठं ऑफिस आहे। तुम्ही बघू शकता की शीतल तलावाच्या बाजूला बिल्डरच्या ऑफिसमध्ये त्याचं स्वतःचं ऑफिस आहे, मोठी इमारत आहे। त्या इमारतीमध्ये 4000 स्क्वेअर फूटचं ऑफिस आहे। हा पैसा कुठून आला त्याच्याकडे? ठीक आहे कटके साहेब, आपण अशी अनेक उदाहरणं मला वाटतं तुम्ही देऊ शकता, परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे। मला मगाशी काही विधायक कामाबद्दल एक काम आपल्याला निश्चितपणे आपल्या निदर्शनास आणायचं आहे आणि आपलं मत जाणून घ्यायचं आहे। विद्यमान आमदारांनी गेल्या 5 वर्षाच्या ह्या कालावधीमध्ये आंबेडकरी चळवळीतील जी बुद्धविहारं होती, ही बुद्धविहारं चांगल्या पद्धतीची निर्माण केली, सुशोभीकरण केलंय असं लोकांचं मत आहे। याकडे तुम्ही कसं पाहता? साहेब बघा, 20 वर्षा अगोदर माननीय नसीम खाननी या चांदोली विभागामध्ये बुद्धविहार बनवले। आता याला भ्रष्टाचारातून पैसा आलेला आहे। त्या बुद्धविहारामध्ये लुंबिनी बुद्धविहार आहे चांदोलीमध्ये, त्या तिथे लुंबिनी बुद्धविहारामध्ये यांनी लफडे लावले। अध्यक्ष एका माणसाला बाजूला घेतलं, बाकीच्या कमिटीला बाजूला ठरवून दादागिरी करून ते बुद्धविहार, चांगलं बुद्धविहार असून त्याला तोडून नवीन बुद्धविहार बनवलं असं त्याचं म्हणणं आहे आणि त्या बुद्धविहाराचं उद्घाटन केलं। मग तिथल्या आजूबाजूच्या त्या कमिटीच्या लोकांना कुणाला विचारत न घेता तो माणूस दादागिरी करून बुद्धविहार बनवतोय, मी बुद्धविहार बनवतोय। हा बुद्धविहार बनवत नाही, फक्त ढोंग करतो। आता इलेक्शन आलं म्हणून बुद्धविहार बनवला। परंतु मला विचारायचं आहे की ही जी बुद्धविहार आहे सुशोभीकरण झालेली, देखणी दिसणारी, ही आत्ताच्या कालावधीमध्ये झालेली आहेत की याच्या पूर्वीच झाली? ती बुद्धविहार आहे ती 40 वर्षापूर्वी झालेली आहे। माननीय नसीम खाननी बनवलेलं आहे आणि तो फक्त आता काय करतो, टाईल्स लावतो, हे करतो ते करतो। चांगले टाईल्स असलं तर ते तोडतो, संडासाला बी चांगले टाईल्स असले तर ते बी तोडतो। त्याच्याकडे जो फंड आलेला आहे त्या फंडमधून कमिशन मिळतं, त्या कमिशन पोटी हा कामं करतो आणि लोकांना फसवण्याचं काम करतो। 10 लाखाचं काम असलं तर 2 लाख रुपये खर्च करतो, दागदुगी करतो आणि आपल्याला लोकांना येड्या भावल्या लोकांना येडा बनवण्याचं काम ह्या दिलीप राणेने केलेलं आहे। शासनाचा पैसा वाया घालतो हा, अशा आमदाराला परत निवडून देणं चुकीचं आहे असं माझं मत आहे आणि या आमदाराला आम्ही निवडून देणार नाही। माझी जनता, दलित जनता बुद्धविहाराचा तो राजकारण करतो, म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की आज जबरदस्ती जाऊन बुद्धविहार बनवायचं काम करतो, चांगले बुद्धविहाराला पाडतो आणि नवीन बुद्धविहार मी बनवून देतो असं भाबीच दाखवतो। लोकांना, आमच्या येड्या भावल्या लोकांना हा दमदाटी करून त्यांच्यामध्ये भांडणं लावतो आणि आपलं काम साध्य करण्याकरता फंड कसा वापरायचा आणि कमिशन कसं भेटेल ही भावना त्याच्या मनात आहे। बुद्धविहाराची भावना त्याच्या मनात नाहीये। मला आपल्याला फक्त आता 2 प्रश्न विचारायचे आहेत। त्यातला एक प्रश्न असा आहे की पवई जयभीम नगर असेल किंवा आता जे आपण सांगितलं हे कंपाऊंड, उद्या जर महाविकास आघाडीची सत्ता आली, चांदोली विधानसभा मतदारसंघातून नसीम खान
जर निवडून आले तर जयभीम नगर असेल किंवा भारत कंपाऊंड असेल हे पुन्हा तुम्ही उभं करून देण्याचा शब्द देऊ शकता का? मी तुम्हाला सांगतो, माननीय नसीम खानने जयभीम नगरमध्ये ज्या वेळेला झोपड्या तोडण्याच्या चाळी होती, झोपड्या पण नव्हत्या, पत्र्याचं पण पक्के घर होते, तर या जयभीम नगरमध्ये पवईमध्ये 600 रूम तोडले. तर माननीय नसीम खान त्या लगेच तिथे गेला आणि हायकोर्टात रिट पिटिशन फाईल मोठ्याच्या मोठ्या वकील देऊन त्यांनी तिथे लोकांना मदत केलेली आहे. तर मी एक सांगतो तुम्हाला, गॅरंटीने सांगतो, नसीम खान निवडून आल्यानंतर नसीम खान त्या जयभीम नगरचा सर्व सुशोभीकरण करणार. तिथे मोठ्या इमारती आपल्या जयभीमच्या लोकांना भेटणार आणि बिल्डिंग तिथं बनवून नसीम खान देऊ शकतो ही मला खात्री आहे. आणि नसीम खान आमदार झाल्यानंतर असं गोरगरिबांच्या कधी झोपड्या तोडल्या नाहीत आणि त्या जयभीम नगरच्या झोपड्या परत बांधून शासनाच्या होते परत बांधून हा देऊ शकतो ही मला खात्री आहे. आणि परत भारत कोल कंपनीमध्ये कारखाने तोडलेले आहेत, नसीम खानने तिथं आंदोलन केलेलं आहे. आम्हाला माहीत आहे नसीम खान, मी रिपब्लिकन पक्षामध्ये असताना सुद्धा मी आघाडीकडे मी नव्हतो, मी महायुतीकडे असताना सुद्धा मी त्याचं काम बघितलेलं. नसीम खान जे आहे चांगला व्यक्ती आहे आणि नसीम खान भारत कोल कंपाऊंडमध्ये त्या जागी चांगले कारखाने त्यांना डेव्हलप करून त्यांचं रोजीरोटी 5000 लोकांचं साहेब 5000 लोकांना यांनी घर उद्ध्वस्त केले. ऐन दिवाळीच्या टायमाला त्यांनी घर उद्ध्वस्त केलेले. त्याच्यावर कडकचे कडक कायदा आणावा करतील. विधानसभेमध्ये प्रश्न मांडून नसीम खान, मला असं वाटतं की नसीम खान जरूर याला जेलची हवा खाल्ल्याशिवाय राहणार गप बसणार नाही आणि इथली जनता नसीम खानच्या पाठीमागे राहणार आणि याला जेलच्या हवा खाल्ल्यापर्यंत इथली जनता पण गप बसणार नाही आणि नसीम खान हे करून दाखवणार आणि नसीम खान या जनतेला न्याय देणार असं मला वाटतं. आणि मी खंबीरपणे सांगतो, नसीम खान चांगल्या पद्धतीने या जनतेला न्याय देणार आणि त्याला परत उभा करणार. शेवटचा प्रश्न कटके साहेब, चांदवली मतदारसंघातील आंबेडकरी समाज असेल, रिपब्लिकन जनता असेल, कक्कया समाज असेल, मातंग समाज असेल, चर्मकार समाज असेल किंवा एकूणच मतदारसंघातील जनतेला आपण या निवडणुकीच्या निमित्तानं काय आवाहन करा? मी लोकांना विनंती करतो, हा माणूस दिलीप राणे माणूस त्यांनी 5 वर्षामध्ये आमदार झाल्यानंतर कुठल्या शिष्टमंडळाला आजूपर्यंत भेटलाय? सकाळी त्याला भेटण्याकरता लोक 4-4 तास लाईन लावतात. मला या जनतेला एक विचारायचं आहे, आपण निवडून दिल्यानंतर हा माणूस किती लोकांना किती वेळा भेटला? आणि माणसाचा संसार सोडून माणूस जेवण सोडून याच्या दारात जाऊन बसतं आणि हा माणूस 4-4 तास भेटत नाही. साहेब तुम्ही विचारू शकता टीव्हीच्या माध्यमातून लोकांना, या आमदाराकडे कोण शाळेचं काम घेऊन जातं, कोण आपल्या हॉस्पिटलचं काम घेऊन जातं, कोण करोनामध्ये झालं. मी तुम्हाला सांगतो, आमचे धम्म बांधव आहेत, त्या धम्म बांधव करोना काळामध्ये ऍडमिट झाले, त्यांच्याकडे पैसा मुलींनी खर्च केला आणि पैसा संपला. कोहिनूर हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केलं आणि तिथे 7 लाख रुपये बिल झाल्यानंतर करोनामध्ये त्या मुलीने दिलीप राणेकडे गेली की मामा माझ्या वडिलांना करोनामध्ये ऍडमिट केलेलं आहे कोहिनूर हॉस्पिटलमध्ये आणि बिल जास्त झालेलं आहे, काहीतरी तुम्ही सांगा. त्या व्यक्तीने सांगितलं, ती महिला आज पण आमच्या संगती येऊ शकते आपल्या टीव्ही माध्यमाला. त्या माणसाने सांगितलं दिलीप राणेने की मला विचारून तुम्ही हॉस्पिटलला ऍडमिट केले का? मला तुम्ही सांगा. अगर मी आमदाराकडे गेलो मला विचारून तुम्ही काय सांगता, तर ह्याला मला विचारायचं आहे की तू आता मत मागायचा मला काय अधिकार आहे त्या लोकांना की ज्या जनतेला तू विचारतो, मला विचारून तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय का? तिथे काय ते बिल तुम्ही भरा, माझं काही घेणं देणं नाहीये. आणि तुम्हाला सांगतो, करोना काळामध्ये हॉस्पिटल सुद्धा यांनी सेटिंग केली होती की लोकांना तिकडे हॉस्पिटलमध्ये पण करोना काळामध्ये त्यानं फसवण्यात आलेलं आहे. मी तुम्हाला विटनेस देऊ शकतो, मी खोटं बोलणार नाही, मी जे काय असेल समोर करतो. हा माणसाला मी लहानपासून ओळखतोय. हा एक रिक्षा ड्रायव्हर, झोपड्यामध्ये राहणारा माणूस. मतदारांना काय आवाहन करा? मी मतदारांना आवाहन करतो की माझ्या ढोर समाजाला, मी एक राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे ढोर समाजाचा, रिपब्लिकन पक्षात काम करतो. आता मी सेनेमध्ये काम करतोय आणि चर्मकार बांधव, माझे बौद्ध समाज बांधव, अशा भूलथापा देणाऱ्याला आमदाराला मातंग समाज आहे, इथं यादव समाज आहे, इतर समाज आहे, ठाकूर समाज आहे, सर्व या चांदोलीतला समाज त्याच्या विरोधात आहे. आणि मी आवाहन करतो सर्व समाजाला, माझी विनंती आहे,
मान्य नसीम खानने कधी राजकारण गलिच्छ राजकारण केलेलं नाहीये आणि जातीभेद निर्माण केलेला नाहीये आणि त्या जातीभेद निर्माण न करणाऱ्या माणसाला एक मुस्लिम असून सुद्धा आपल्या गोरगरिबांच्या जनतेला अर्ध्या रात्री फोन उचलणारा माणूस आहे। त्या माणसाला नसीम खानला 1 नंबर बटनला दाबून माझी सर्व जनतेला विनंती आहे, चर्मकार मातंग समाज, ओलार समाज, ढोर समाज, आपल्या उत्तर प्रदेशचे जे लोक आहेत दलित समाजाचे, बरं यादव समाज आहे, ह्या सर्व समाजाला माझी विनंती आहे, चांदोलीतल्या परत असा मौका तुम्हाला भेटणार नाही। नसीम खानला भारी मतांनी निवडून आणा। मंदिर बनवला, मस्जिद बनवला, मी हे केलं ते केलं, नसीम खानने कधी 20 वर्षामध्ये बोललेलं नाहीये। हा माणूस जाणून बोलून ह्याला आण त्याला आण हा करतो। आता परवा मिथुन चक्रवर्तीला आणून, अरे तुला निवडून तू काम केलं तर मिथुन चक्रवर्तीची काय गरज आहे? नसीम खानने आजूपर्यंत 20 वर्षात कुठल्या आमदार कुठल्या खासदाराला सुद्धा इथं आणलं नाहीये आणि कुठल्या हिरोला नाही आणलं। मग तुला आता 5 वर्षानंतर तुला तुझं काम तुला बोलायला पाहिजे। आज तुझी पायाखालची वाळू सरकली म्हणून तू मिथुन चक्रवर्ती आणतो, यूपी मधून जे बीजेपीचे खासदार आहेत त्याला आणतो। म्हणजे आता जनतेला कळलेलं आहे की दिलीप राणे हारणार आहे, म्हणून तो जनतेला फसवण्याकरता हा लोकांना दाखवतो की माझ्याकडे एवढे लोक आहेत। तर जनता लय हुशार आहे साहेब, जनता आता मतदान त्याला करणार नाही। आणि मी स्वतः आवाहन करतो जनतेला, मी आवाहन करत आहे की विनंती करतो मी जनतेला, 1 नंबरचं बटन दाबून 20 तारखेला माननीय नसीम खान साहेबाला तुम्ही निवडून द्या, ही माझी विनंती आहे। आणि मी तुमच्या चॅनलला, तुमच्या संध्या चॅनलचं मी अभिनंदन करतो। माननीय नसीम खानला 1 नंबरला बटन दाबून 23 तारखेला एवढ्या मोठ्या जुलूसने नसीम खान निवडून येणार आहे, हे मला खात्री आहे। तर आपण पाहिलं साधू कटके एक जबरदस्त असं वादळी व्यक्तिमत्व, विविध प्रश्नांना त्याने रोखटोक अशी उत्तरं दिलेली आहेत। महाराष्ट्र संध्याच्या या मुलाखतीमध्ये साधू कटके काय असू शकतात, काय बोलू शकतात आपण पाहिलेलं आहे। साधू कटके यांची ही मुलाखत आपल्याला कशी वाटली त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा। साधू कटके यांनी महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलला मुलाखत दिल्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार मानतो। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा।